नमस्कार मित्रांनो, तुमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल व्ही एस पानी शेअर मार्केटमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत. तर आज आपण माहिती घेणार आहोत बेस्ट फ्री स्टॉक स्क्रीनर पार्ट 3ची. तर या स्क्रीनरमध्ये आपण फंडामेंटल त्याचबरोबर इंट्राडे स्टॉकसुद्धा सिलेक्शन करू शकतो. तर चला तर आपण माहिती घेऊयात की हा कोणता स्कॅनर आहे जो आपल्याला फ्रीली अवेलेबल आहे वेबमध्ये आणि तो सगळ्यात बेस्ट आहे. तर मित्रांनो, या स्क्रीनरचं नाव आहे टिकरटेप. टिकरटेप याच्या होम स्क्रीनवरती आता आपण आलेलो आहोत. जर आपण इथे क्लिक केलं तर आपण इथे पाहू शकतो स्क्रीनर दिलेला आहे, स्टॉक्स दिलेले आहेत, ETF, इंडायसेस, त्याचबरोबर म्युच्युअल फंड दिलेले आहेत. इथे MMI दिलेलं आहे. तर आपण इथे क्लिक करून बघूया काय आहे. तर मार्केट मोड इंडेक्स जे आहे तो मार्केटचे सेंटिमेंट कसं आहे ते याद्वारे दाखवलेलं आहे. इथे आपण बघू शकतो की MMI इज इन द ग्रीड झोन. इट इज सजेस्टेड दॅट इन्व्हेस्टर्स आर ॲक्टिंग ग्रीडी इन द मार्केट बट द ॲक्शन टू बी टेकन डिपेंड्स ऑन MMI ट्रेजेक्टरी. म्हणजे इथे एक्स्ट्रीम फिअर, ग्रीड आणि एक्स्ट्रीम ग्रीड हे 4 झोन दिलेले आहेत त्यांनी. तर लास्ट आठवड्यामध्ये जर आपण बघितलं असतं तर मग इथे एक्स्ट्रीम ग्रीडमध्ये मार्केट आलेलं होतं, म्हणजे ते टॉपवरती आलेलं होतं. आणि या आठवड्यात आपल्याला थोडंसं करेक्शन आपल्याला बघायला मिळालं, त्यामुळे ते ग्रीड झोनमध्ये गेलेलं आहे. इथे आपण बघू शकतो MMI चेंज फ्रॉम ग्रीड टू ग्रीड, म्हणजे 67.56 वरून तो आता 63.02 वरती आलेला आहे. तर आपण आता स्क्रीनरकडे जाऊया. तर मित्रांनो, इथे दिलेला आहे स्टॉक युनिवर्स, निफ्टी 50, निफ्टी 100, मिड कॅप 100, निफ्टी स्मॉल कॅप 100, निफ्टी 500 यांपैकी कोणतेही स्टॉक तुम्ही यामध्ये सिलेक्ट करू शकतात. त्याचबरोबर इथे सेक्टर्स दिलेले आहेत, हेल्थकेअर सेक्टर, फायनान्शियल, मटेरियल्स, रिअल इस्टेट, एनर्जी सेक्टर, हे सगळे सेक्टरसुद्धा आपण सेक्टर वाईज आपण याच्यामध्ये स्टॉक सिलेक्शन करू शकतो. त्याचबरोबर मार्केट कॅपिटलायझेशन, स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप याप्रमाणे सुद्धा आपण याचं स्टॉक सिलेक्शन करू शकतो. त्याचबरोबर पी ई रेशो किती पाहिजे आपल्याला, त्यासुद्धा क्रायटेरिया पकडून आपण याचं सिलेक्शन करू शकतो. त्याचबरोबर DI होल्डिंग, प्रमोटर्स होल्डिंग किती आहे ते सुद्धा आपण काढून यामध्ये स्टॉक सिलेक्शनचा आपला नवीन स्क्रीनर आपण बनवू शकतो. तर आता आपण सुरुवात करूया की हा स्क्रीनर एक बनवायचा कसा. तर इथे मी सर्वप्रथम मी रिसेट करत आहे. आता आपण इथे बघू शकतो की 4328 रिझल्ट्स आलेले आहेत, कारण आपण काहीच फिल्टर केलेलं नाही आहे. हे नॉर्मल ओपन आहे आता. तर इथे आपण आता फर्स्ट क्रायटेरिया आपण निफ्टी 500 पकडूया. निफ्टी 500मध्ये ऑल सेक्टरमध्ये आपण सिलेक्शन करूया. त्याचबरोबर इथे मिडकॅपचे आपण स्टॉक्स इथे फाइंड आउट करणार आहोत. तर PE रेशोसुद्धा त्याचा मिडमध्ये आपण पकडणार आहोत आता. त्याचबरोबर इथे तुम्हाला मी सांगणार आहे की कसे नवीन क्रायटेरियाज आपल्याला ॲड करायचे आहेत. तर इथे आपण ॲड फिल्टरमध्ये जाऊन आपण इथे प्रॉफिटेबिलिटी हे सगळे नवीन फिल्टर्स दिलेले आहेत. प्रॉफिटेबिलिटी, प्राइस अँड व्हॉल्यूम, फायनान्शियल रेशोज, ग्रोथ, व्हॅल्युएशन, ओनरशिप, ब्रोकर रेटिंग, टिकरटेप स्पेशल, फ्युचर ऑप्शन्स, टेक्निकल इंडिकेटर्स, इन्कम स्टेटमेंट, बॅलन्स शीट अँड कॅश फ्लोज, हे सगळे क्रायटेरियांमध्ये क्रायटेरियासुद्धा दिलेले आहेत. त्यावरून आपण स्टॉक सिलेक्शन करायचं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या ॲनालिसिस तुम्ही तुमच्या हिशोबाने सुद्धा करू शकता. तर आता मी ह्यामध्ये क्लिक करत आहे 5 इयर्स रिटर्न ऑन इक्विटी. हा एक क्रायटेरिया मी यात पकडलेला आहे. त्याचबरोबर यात मी 1 मंथ रिटर्न वर्सेस निफ्टीचा एक क्रायटेरिया ॲड करत आहे. डेट टू इक्विटी रेशो,
तो एक मी ॲड केलेला आहे. जर तुम्हाला इथे त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही इथे क्लिक करून इथे तुम्ही चेंज करू शकता. इथे बघा मी आता मिडमध्ये केलं तर सगळे स्टॉक्स परत चेंज झालेले आहेत. त्याचप्रमाणे आता आपण पुढे ग्रोथमध्ये जर गेलो तर 5 इयर्स ग्रोथ, अर्निंग पर शेअर ग्रोथ आपण जर इथे क्लिक केला तर तो एक क्रायटेरिया ह्यामध्ये ॲड होईल. त्याचबरोबर व्हॅल्युएशन्स जे लॉक केलेले आहेत ते प्रोसाठी म्हणजे प्रोसाठी ते क्रायटेरिया आहेत. जर आपण यांचा प्रो व्हर्जन घेणार तर ते आपल्याला ते क्रायटेरिया ओपन होतील आपल्यासाठी, पण आपल्याला त्याची सध्या गरज नाही आहे. आपल्याला हाय डिव्हिडंड स्टॉक जर पाहिजे असतील तर आपण ते डिव्हिडंड डीलसुद्धा आपण यामध्ये क्लिक करून हाय डिव्हिडंड स्टॉकवाले आपण स्टॉक्स सिलेक्ट करू शकतो. त्याचबरोबर इथे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल होल्डर, म्युच्युअल फंड होल्डिंग आणि प्रमोटर होल्डिंग हे दोन आपण यामध्ये अजून फिल्टर्स ॲड केलेले आहेत. जर आपल्याला वीकली किंवा इंट्राडे स्टॉक सिलेक्शन करायचं असेल तर आपण कॉल ओपन इंटरेस्ट, फ्युचर ओपन इंटरेस्ट हे सुद्धा आपण यामध्ये ॲड करून आपण स्टॉक सिलेक्ट करू शकतो. तर इथे आपण टेक्निकल इंडिकेटर्समध्ये बघू शकतो की हे स्टॉक्स अल्फा स्टॉक्स आहेत, बीटा स्टॉक आहेत किंवा याची पर्सेंटेज प्राईज ही अबव 1 मंथच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज किंवा सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज यांच्या वर आलेली आहे का, तो सुद्धा एक क्रायटेरिया आपण ॲड करू शकतो. त्याचबरोबर याची व्होलॅटिलिटी जर जास्त असेल तर ते सुद्धा आपण स्टॉक्स यामध्ये ॲड करू शकतो. जर आपल्याला इन्कम स्टेटमेंट जर आपल्याला बघायचं असेल तर त्यात आपण टोटल रेव्हेन्यू, त्याचबरोबर नेट इन्कम, प्रॉफिट, अर्निंग पर शेअर आपण आधी घेतलेला आहे. तर टोटल रेव्हेन्यू आपण एक सिलेक्ट करूया आणि यात नेट इन्कमचा क्रायटेरिया आपण ॲड करूया. जर बॅलन्स शीटमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला त्याचा डेप्थ किती आहे, म्हणजे त्या कंपनीवरती कर्ज किती आहे ते सुद्धा आपण यात क्रायटेरिया आपण सिलेक्ट करून नेट कॅश फ्लो, नेट चेंज इन कॅश तो एक क्रायटेरिया आपण यात ॲड केलेला आहे. जर हे सगळे क्रायटेरिया जर आपण इथे ॲड केले तर आपण बघू शकतो इथे 56 स्टॉक्स हे ह्या क्रायटेरियामध्ये मॅच झालेले आहेत. आणि जर आपल्याला त्यात काही चेंजेस करायचे असतील तर आपण इथे करू शकतो. प्रमोटर होल्डिंग ही आपल्याला 50%पेक्षा अबोव पाहिजे, तर तो एक क्रायटेरिया आपण ॲड करू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता की जे 56 होते त्यातले अर्ध्यापेक्षा 30-40% स्टॉक कमी झालेले आहेत आणि 32 स्टॉक्स हे ज्यांची प्रमोटर होल्डिंग 50%पेक्षा जास्त आहेत ते स्टॉक्स इथे आता आपल्याला स्क्रीनिंग करून भेटलेले आहेत, फिल्टर करून भेटलेले आहेत. तर याचा आपल्याला फर्दर आपण स्टडी करून हे स्टॉक्स आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकतो. त्याचबरोबर आपण इथे जर क्लिक केलं तर आपल्याला हे असेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला हे मिळालेलं आहे, म्हणजे नेट चेंज इन कॅश, म्हणजे ज्यांचा पॉझिटिव्हपासून नेगेटिव्हमध्ये गेलेला आहे तो ती आपल्याला त्या रेंजनुसार आपल्याला हे स्टॉक्स आता सिलेक्ट झालेले आहेत. तर आपण ओपन करून बघूया एक. जर इथे आपण ओपन केलं कोफोर्ज लिमिटेड, जर हा स्टॉक जर तुम्ही बघितलात तर लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये 1.84% अपमध्ये होता आणि इथे आपण बघू शकतो की इंट्रेन्सिक व्हॅल्यू याची जास्त दाखवत आहे. दिस करंट प्राइस इज मोर दॅन द इंट्रेन्सिक व्हॅल्यू. त्याचबरोबर रिटर्न्स वर्सेस FD रेट्स हे याचे चांगले आहेत या स्टॉकचे. त्याचबरोबर इथे डिव्हिडंडसुद्धा चांगले देते ही कंपनी. इथे आपण इन्फॉर्मेशन बघू शकतो की ही कंपनी ही IT सेक्टरमध्ये आहे. त्याचबरोबर ही मिड कॅप
सेक्टरमधली कंपनी आहे. ह्याचं मार्केट कॅपिटलायझेशन हे 15,353 करोड आहे आणि हा स्टॉक 203 रँकवरती आहे. त्याचबरोबर इथे आपण की मॅट्रिकसुद्धा बघू शकतो. पी रेशो, पी बी रेशो, डिव्हिडंड टिल्ड 1.21% आहे. त्याचबरोबर सेक्टर पी याचा आणि सेक्टर पी 28.21 आहे. इथे आपण बघू शकतो फोरकास्ट अँड रेटिंग्समध्ये 52 ॲनालिस्ट हे यांनी बायचं रिकमेंडेशन दिलेलं आहे. इथे कंपनीची प्रोफाईलसुद्धा दिलेली आहे. NIIT टेक्नॉलॉजी लिमिटेड इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे हे याच्या कोफोर जे NIITचे पार्टनर्स आहेत. त्याचबरोबर इथे आपण पियर्स कंपॅरिझनसुद्धा बघू शकतो. जे IT सेक्टरमध्ये जे बाकीचे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांच्या इथे कंपॅरिझन दिलेलं आहे. त्यांचं 1 इयर रिटर्न 31.98% आहे. टाटा कन्सल्टन्सीचा, तर इन्फोसिसचा 62% आहे. HCL टेक्नॉलॉजीजचा 57% आहे. विप्रोचं 46% आहे. त्याचबरोबर आपण खाली बघू शकतो की फायनान्शियल ट्रेंड्स यामध्ये दिलेलं आहे की 2017 पासून 2020 पर्यंत याचा फायनान्शियल ट्रेंड कसा होता, रेव्हेन्यू वर्सेस प्रॉफिट किती आहे त्याचा आपल्याला ग्राफ दिसत आहे. आणि प्रमोटर्स होल्डिंगचे पण इथे डिटेल्स दिलेले आहेत की लास्ट 6 मंथ्सपासून यांचे प्रमोटर्सनी त्यांची होल्डिंग कमी नाही केलेली आणि वाढवलीसुद्धा नाही आहे. इथे आपण एक बघू शकतो, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे की लो प्लेज प्रमोटर होल्डिंग म्हणजे यांनी प्रमोटरनी जे स्टॉक्स आहेत ते प्लेज केलेले नाही आहेत. तर म्युच्युअल फंडनी लास्ट 3 मंथ्समध्ये 1.2%चे स्टॉक्स हे म्युच्युअल फंडनी होल्ड केलेले आहेत म्हणजे ॲड केलेले आहेत त्यांनी. त्याचबरोबर इथे आपण त्याची लेटेस्ट न्यूजसुद्धा आपण इथे बघू शकतो प्रत्येक स्टॉक्सची. आणि कॅश डिव्हिडंड त्यांनी किती दिलेला आहे, मे 14ला त्यांनी इंटर्न डिव्हिडंड पर शेअर 11 रुपयेचा त्यांनी डिव्हिडंड दिलेला आहे. त्याचबरोबर आपण आता इथे बघणार आहोत हे पियर्स कंपॅरिझन त्यांनी जे दिलेले होते आता आपण बघितलेले त्यांचा इथे टेबल फॉर्मॅटमध्ये हे कंपॅरिझन दिलेलं आहे. जे आपण आधी बघितलं होतं तेच आहे हे, पण याची व्हॉलेटिलिटी आणि RSI वर्सेस 14 डेजचा जर RSI जर बघितला तो ह्या स्टॉकचा कमी आहे कम्पेअर टू बाकीचे पियर्स कंपॅरिझन केलं तर. याचे न्यूज आणि इव्हेंटसुद्धा काय काय आहेत ते सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतात. तर मित्रांनो हा स्क्रीनर हा सगळ्यात चांगला आणि बेस्ट स्क्रीनर आहे जो आपण फंडामेंटल स्टॉक सिलेक्ट करून त्याचे डिटेल्स एका पेजमध्ये आपल्याला लगेच मिळतात. इथे आपण डिव्हिडंडची हिस्ट्री बघू शकतो. 2017, 18, 19, 20ला त्यांनी डिव्हिडंड 11 रुपये 10 रुपयेचा डिव्हिडंड त्यांनी दिलेला आहे. तर मित्रांनो आपण इथे बघू शकतो की इथे डील्ससुद्धा दिलेले आहेत. जर आपण यावरती क्लिक केलं तर आपण बघू शकतो की बल्क डील आणि ब्लॉक डील्स जे झालेले आहेत त्याचे डिटेल्ससुद्धा आपल्याला लेटेस्ट आपल्याला मिळतात. तर आपण इथे बघू शकतो की मजास्को लिमिटेड याची 25 करोडची बल्क डील झालेली आहे. 2,63,785 स्टॉक्स हे लकी होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडने घेतलेले आहेत 18 तारखेला. तर मजास्कोची एक न्यूज आलेली आहे, त्यांनी डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे 972 रुपयाचा. याची एक्स रेकॉर्डिंग डेट ही 23 तारखेची आहे, 23 डिसेंबरची. त्यामुळे ह्या मोठ्या बल्क क्वांटिटीमध्ये त्यांनी हे बाय केलेलं आहे जेणेकरून त्यांना ते डिव्हिडंडच्या क्रायटेरियामध्ये सिलेक्ट होतील. तर अशा प्रकारे जे बल्क डील किंवा ब्लॉक डील झालेले असतात
त्याची माहिती आपल्याला इथे आपण इथे बघू शकतो. त्याचबरोबर इथे आपण बघू शकतो फर्स्टमध्ये अफेल इंडिया लिमिटेड या स्टॉकचे सुद्धा 147 करोडचे स्टॉक्स हे यांनी बाय केलेले आहेत. तर यासुद्धा आपण हे जे डील्स झालेले आहेत त्यानुसार आपण ते स्टॉक्सची मुवमेंट बघून आपण स्टॉक सिलेक्शन करू शकतो. कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ फ्री स्टॉक सिलेक्शन स्क्रीनरचा? तुम्ही मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून नक्कीच कळवा. तुमच्यासारख्या आणखी फायदेशीर एक्साइटिंग व्हिडिओज जर तुम्हाला पाहिजे असतील तर VSP या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन क्लिक करा, जेणेकरून तुम्हा सगळ्यांना व्हिडिओजच्या नोटिफिकेशन मिळत जातील आणि शेअर मार्केटचं नॉलेज हे तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल होईल. धन्यवाद.